माझे नाव माही आहे. मी दिसायला खूपच सुंदर होते. मी काही वर्षापूर्वी ऋतिकसोबत लग्न केले होते. माझे पती खूपच चांगले होते. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा ते स्वीकार करायचे. एकदा माझे पती एका 15 वर्षाच्या मुलाला घरी घेऊन आले. ते म्हणू लागले की हा मुलगा निराधार आहे आणि अनाथही आहे. तो आपल्या घरी काम करेल आणि आपल्याला त्याचे पैसेही द्यावे लागणार नाहीत. माझा नवरा खूपच कंजूस होता. प्रत्येक वेळी फुकटच्या शोधात जगत असायचा. तो मुलगा दिसायला खूपच सुंदर होता. मी माझ्या पतीला विचारले, हा मुलगा तुम्हाला कुठून मिळाला? त्याने काही महिने माझ्या मित्राच्या घरी काम केले आहे, पण आता तो दुबईला जात आहे म्हणून हा सेवक मला देऊन टाकला, असे त्यांनी सांगितले. तो फक्त 2 वेळचे जेवण खाईन आणि जे काही काम तू त्याला सांगशील ते तो सहज करेल. हे ऐकून मी म्हणाले, ऋतिक, आपल्या घरात आधीच 2 खोल्या आहेत. मी एका खोलीचे ड्रॉइंग रूममध्ये रूपांतर केले आहे आणि दुसरी खोली आपली आहे. हा मुलगा कुठे राहणार? माझ्या प्रश्नावर ते म्हणाले की काळजी करण्याची गरज नाही. त्याला फक्त अंगणात खाट टाकून दे. तेथे अंथरूण पसरवून तो शांत झोपेल. मी म्हटलं, ठीक आहे. तो मुलगा खूपच शांत होता. सकाळी लवकर मी त्याला स्वयंपाकघरात कामाला लावले. तो मुकाट्याने खूप काम करत राहिला. संपूर्ण घर त्याने स्वतः स्वच्छ केले. मी त्याच्यासाठी नाश्ता बनवला आणि त्यानेही तो शांतपणे खाल्ला. मी म्हणाले, तू बोलत नाही का? तर तो म्हणाला की मालकीन, मी तुमच्याशी काय बोलू? तुमच्या घरात कोणी नाही का? तो म्हणाला, मला माहीत नाही. माझे डोळे उघडले तेव्हा मी अनाथ आश्रमात होतो. मी 5 वर्षाचा असताना एका माणसाने मला अनाथ आश्रमातून घरी मूल नाही आणि मला मूल फारच आवडतं, मला मुलाला वाढवायचे आहे असे सांगून त्याच्या घरी नेले. मी त्याला चांगले शाळेत प्रवेश मिळवून देईल, मी या मुलाला चांगले शिक्षण देईल असे तो सांगून मला घेऊन गेला. पण वयाच्या 5व्या वर्षीच त्यांनी मला घरची कामे करायला लावले. लहान सहान सामान आणणे, भांडी धुणे, पाहुण्यांसमोर भांडी लावणे. माझे उर्वरित आयुष्य असेच गेले. म्हातारा मेल्यावर त्याच्या बायकोने मला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी नोकर म्हणून काम करू लागलो. पण ज्याने कोणी मला कामावर ठेवले तो फक्त 2 वेळच्या जेवणासाठी ठेवले. यापेक्षा जास्त कोणी काही दिले नाही. 2 वेळच्या भाकरीच्या बदल्यात संपूर्ण घरचे काम मी करून देतो. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. त्या बिचाऱ्याचे आयुष्य काय होते? मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला काही पैसे पण देत जाईल. खरं तर माझ्या नवऱ्याला तेवढा पगार नाही. तो म्हणाला, नाही मालकीन, सोडा. तुम्ही दिवसातून 2 वेळचे जेवण देता नाही का? हे माझ्यासाठी पुरेसे आहे. कोणते कुटुंब आहे माझे किंवा मला कुणाची काळजी करायची आहे आणि मला कोणाला पैसे द्यावे लागतील? माझ्या मनात त्या मुलाबद्दल सहानुभूती वाटू लागली. पण ही सहानुभूती मला खूप महागात पडणार होती हे मला माहीतच नव्हते. माझ्या पतीचे कामाच्या वेळापत्रक असे होते की त्यांना बरेच दिवस दुसऱ्या शहरात राहावे लागायचे. तो ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीच्या बॉसने माझ्या पतीला इतर शहरांना ऑर्डर देण्यास पाठवत असे. माझे पती दुसऱ्या शहरात गेले की 3-4 दिवसांनीच परत यायचे. त्या दिवसात मी घरी एकटीच होते. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली होती, पण मला अजून मूल झाले नव्हते. मला वाटले की कोणत्याही अनाथ मुलाशी मी चांगले वागले तर कदाचित माझे हे वागणे देवाला आवडेल. तो माझ्या पदरात एक मूल टाकून देईल. माझ्याकडूनही तीच चूक झाली असावी. माझे पती काही दिवसांसाठी कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले होते. घरात फक्त मी आणि तो 15 वर्षाचा नोकर होता. त्याचा स्पष्ट वक्तेपणा मी पहिल्यांदाच पाहिला होता. मी स्वयंपाकघरात पीठ मळत होते आणि त्याच क्षणी तो स्वयंपाकघरात आला. मी स्वयंपाकघरात दुपट्टाशिवाय काम करायचे, पण मला माहीत नव्हते 15 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात असा निर्लज्जपणा असू शकतो. मी स्वयंपाकघरात बिना दुपट्ट्याने पीठ मळत असताना तो मुलगा सिंकमधली भांडी धुण्याच्या बहाण्याने सिंकजवळ उभा होता. मी पण सिंकच्या नेमक्या जवळच उभी राहून पीठ मळत होते आणि माझ्या विचारात हरवले होते. तेवढ्यातच माझ्या अंगावर अचानक काहीतरी रेंगाळल्यासारखं वाटलं. मला असे वाटले की कोणीतरी तीक्ष्ण नजरेने माझ्या अस्तित्वावर हल्ला करत आहे. मी पटकन मागे वळून पाहिले तर तोच 15 वर्षाचा नोकर माझ्याकडे पाहत होता. कधी तो माझ्या चेहऱ्याकडे तर कधी माझ्या शरीराकडे बघायचा. त्याच क्षणी त्याने नजर चोरून भांडी धुवायला सुरुवात केली. सुरुवातीला मी घाबरले. मी लगेच किचनच्या दारावर टांगलेल्या माझा दुपट्टा घेतला आणि तो स्वतःभोवती गुंडाळला. मी अंदाजे पीठ मळून ते एका डब्यात टाकून फ्रीजमध्ये ठेवले आणि लगेच किचनमधून बाहेर पडून माझ्या खोलीत आले.
मी माझ्या पलंगावर बसले आणि विचार करू लागले की हा 15 वर्षाचा मुलगा माझ्याकडे असा का पाहत आहे. पण नंतर मला वाटले की कदाचित मला भ्रम झाला असावा. एवढं लहान मूल माझ्याकडे वाईट नजरेने का बघेल. देवाने स्त्रीचा स्वभाव असा बनवला, यामध्ये तिच्याकडे निर्देशित केलेली प्रत्येक चुकीची नजर तिला जाणवते. ही वस्तुस्थिती प्रत्येक स्त्रीमध्ये समाविष्ट आहे. मलाही तसंच वाटलं. पण 15 वर्षाच्या मुलाचा विचार करून मी याकडे दुर्लक्ष केले. एवढ्या कमी वयात असूनही एवढं निंदनीय कृत्य तो करू शकत नाही असे मला वाटलं होतं. त्यांनी ज्याप्रमाणे त्याच्या जीवनातील कथा कथन केली होती ते पाहून मला त्याची दया आणि सहानुभूती वाटू लागली होती. काही वेळाने मी खोलीतून बाहेर आले. तो घर साफ करत असल्याचे मी पाहिले. मी सोफ्यावर बसले आणि त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्याकडे पाहिल्यावर मला त्याच्यात काही चूक दिसत नव्हती. तो स्वतःच्या कामाशी काम ठेवणारा मुलगा होता. मला वाटलं कदाचित मी त्याला चुकीचं ठरवत आहे. त्यानंतर रात्री जेवल्यानंतर तो मला म्हणाला, मालकीन, बाहेर खूप थंडी आहे. तुमची हरकत नसेल तर मी खोलीतच झोपेन. तो बरोबर बोलत होता. हिवाळा सुरू झाला होता आणि रात्री अंगणात थंडी जाणवत होती. मी म्हणाले, कुठे झोपणार? माझी खोली? एकही खाली खोली नाही. एक खोली मी माझ्या शिवणकामासाठी राखून ठेवली आहे. त्यात बरेच सामान विखुरलेले आहे. कुठेतरी शिवायचे कपडे पडलेले आहेत आणि कुठे मशीन आहे. आणि खोलीही छोटी आहे. तू माझ्या गोष्टी इकडे तिकडे पसरवून पडून राहशील आणि मी शोधत राहीन. तो म्हणाला, वाईट वाटून घेऊ नका, मी तुमच्या खोलीत झोपतो. हे ऐकून मला धक्काच बसला. तो म्हणू लागला, मालकीन, मला जमिनीवर चटई पसरवून झोपायला आवडेल, पण मला बाहेर खूप थंडी जाणवत आहे. मी अजूनही हिवाळी कपडेही घेतलेले नाहीत. मी त्याला माझ्या खोलीत झोपू दिले, पण त्याच्या चेहऱ्यावर मला विचित्र आनंद दिसला. हे ऐकून जणू तो परम आनंदित झाला होता. त्याने लगेच त्याचा बिछाना उचलला आणि माझ्या खोलीत जमिनीवर आडवा पडला. मला अंधारात झोपायची सवय होती. मी झोपण्याच्या आधी रूमचा लाईट बंद केला होता. मग मी गाढ झोपेत जाऊ लागले आणि मला कधी झोप लागली ते मला कळलेच नाही. सकाळी डोळे उघडले तेव्हा डोकं खूप जड वाटत होतं. कदाचित मी आवश्यकतेपेक्षा जास्त झोपली असेल. मग मी घड्याळात पाहिले तर सकाळचे 8 वाजले होते. तरी मी रोजच 8 वाजता उठत असे. तरी मला असे वाटले की मी खूप झोपले होते. मी नुकतीच उठून बसले होते, पण मला वॉशरूममधून पाणी पडण्याचा आवाज ऐकू येत होता. मी खाली पाहिले तर त्या मुलाचा बिछाना तिथे नव्हता. म्हणजे तो उठला होता आणि मग तो माझ्या वॉशरूममध्येच घुसला होता. किती तेज मुलगा होता तो. माझ्या परवानगीशिवाय माझे वॉशरूम वापरत होता. हे मला आवडले नाही. मला वाटलं तो बाहेर येताच मी त्याला सांगेल की भविष्यात माझ्या रूमचे वॉशरूम वापरायचे नाही. वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने आंघोळ केली होती. मला बघून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटले होते. त्यावेळी माझे केस मोकळे आणि विखुरल्याचे मला लक्षात आले. पण मी झोपले तेव्हा माझे केस पोनीमध्ये बांधले होते. मी माझे केस आंबाड्यात गुंडाळले. मग मी माझा दुपट्टा उचलू लागले. तेव्हा बेडवरची चादरी पाहून मला धक्काच बसला. पलंगाची चादर खूपच विखुरलेली होती. मी मात्र जिथे झोपायचे त्याच कोपऱ्यातून उठायचे. पलंगावर पसरून झोपायची सवय मला कधीच नव्हती. पण चादर बघितली की तिथेच कोणीतरी झोपलेलं असावं असं मला वाटलं. खरं तर माझ्या मनात जे आलं ते माझ्या संवेदनेला उडवायला पुरेसं होतं. मुलाने ताबडतोब त्याचा बिछाना उचलला आणि खोलीतून बाहेर पडू लागला. मी म्हणाले, माझे ऐक. मला आजवर त्याचे नावही माहीत नव्हते. तो म्हणाला, काय मालकीन? मी म्हणाले, रात्री कुठे झोपला होतास तू? तर माझ्या प्रश्नावर त्याचा चेहरा फिका पडला. तो म्हणाला, मालकीन, मी जमिनीवर झोपलो होतो. काय झालं? मी काही बोलले नाही. तो निघून जाऊ लागला. मग मी त्याला पुन्हा आवाज दिला. मी म्हणाले, ऐक मुला. तो वळून माझ्याकडे पाहू लागला. मी म्हणाले, भविष्यात माझे वॉशरूम कधीच वापरायचे नाहीस. तो म्हणाला, ठीक आहे, मी असे परत नाही करणार. मी म्हणाले, तुझे नाव काय आहे? तुम्हाला पाहिजे ते ठेवू शकता तुम्ही, असे तो सांगू लागला. बरं, मला आठवले. बाबू आहे माझं नाव. त्याचे नाव ऐकून मला खूप विचित्र वाटले. ते नाव आहे का? त्याला कोणत्या प्रकारचे नाव आहे? तो म्हणाला, मला माहीत नाही. अनाथ आश्रमातील लोकांनी बाबू ठेवले होते. सगळेच मला तिथे बाबू बाबू म्हणायचे. असे बोलून तो खोलीतून निघून गेला. बेडवरून उठल्यावर माझ्या कमरेत विचित्र वेदना होत होत्या. माझ्या तब्येतीतही सुस्ती आली होती. मला बेडवरून उठावेसे वाटत नाही. त्याला चहा कसा बनवायचा ते माहीत होते. म्हणूनच मी म्हणाले, बाबू, तो
तो म्हणू लागला, हो मालकीन. त्याने लगेच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. मी म्हणाले, माझ्यासाठी 1 कप चहा कर. मला माहीत नाही आज मला का बरे वाटत नाही. यावर त्याने माझ्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला, हो, अशा कामात असे घडतेच. असे बोलून तो बाहेर गेला. मी असे कोणत्या प्रकारचे काम केले आहे याचा विचार करू लागले. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा तो त्याच्या कामात व्यस्त होता. मी माझ्या मोबाईलवरून माझ्या नवऱ्याला फोन केला. माझ्या नवऱ्याच्या जाण्याने पहिल्यांदाच माझ्या मनाला खूप विचित्र वाटले होते. मी म्हणाले, ऋतिक, तू परत कधी येणार? तो म्हणू लागला, काय झालं माही? आजपर्यंत किती वेळ झाला आहे मला. तुला माहीत आहे, बाहेर आल्यावर मला 3-4 दिवस लागतातच. आजपर्यंत तू मला असा प्रश्न कधीच विचारला नाही. तो बरोबर होता, पण मला कळत नाही का यावेळी मला काहीतरी विचित्र वाटत होते. म्हणू लागला, फोन बंद कर, मी मीटिंगमध्ये आहे. मी तुला रात्रीच फोन करेल. मी म्हणाले, ठीक आहे. तो म्हणू लागला की मुलगा चांगला आहे ना? काम तर व्यवस्थित करतो ना? मी म्हणाले, हो, नीट करतो. माझा आवाज ऐकून ऋतिक म्हणू लागला, माही, काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे? मला तू ठीक आहे असे वाटत नाही. काय झालंय तुला? आम्ही दोघे पती पत्नीच तर होतो, त्यामुळेच आमचे एकमेकांवर प्रेम होते. आम्ही एकमेकांना फक्त आवाजाच्या स्वरावरून समोरची व्यक्ती अडचणीत आहे की नाही हे ओळखत असायचो. मी दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले, काहीच नाही. कालपासून फक्त मला जरा जड वाटत आहे. माझे शरीर थकल्यासारखे वाटत आहे. समोर उभा असलेला माझा नौकर माझ्याकडे डोळे विस्पाटून पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र आग होती, जी मला माझ्या अस्तित्वावर जळत होती. ही माझी आणि माझ्या पतीची वैयक्तिक बाब होती. म्हणून मी तिथून उठले आणि माझ्या खोलीत गेले. त्याची महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळेच काही वेळाने कॉल बंद झाला. मी पुन्हा एकदा झोपायला बेडवर गेले तेव्हा दार उघडण्याचा थोडा चिडचिड आवाज झाला. दारात नौकर उभा होता. माझ्याकडे बघून तो म्हणाला, काय झाले मालकीन? तुम्हाला काही हवे आहे का? मी डोळे मिटूनच नाही म्हणून डोके हलवले. मी म्हणाले, नाही, थोडा वेळ आराम करायचा आहे. मी डोळे मिटले आणि तो दरवाजाजवळ उभा माझ्याकडे पाहत आहे असे मला वाटले. पुढच्याच क्षणी मी डोळे उघडले. तो लगेच घाबरला आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, मालकीन, तुमची तब्येत मला ठीक वाटत नाही, म्हणून मी तुमच्या डोक्याला मालिश करून देतो. मी खूप चांगली मालिश करून देतो. परंतु मी त्याला नकार दिला. मी म्हणाले, फक्त 1 कप चहा आण, तोही एकदम कडक करून आण. कदाचित माझी डोकीदुखी बरी होईल. तो मान हलवून तिथून निघून गेला. काही वेळाने तो चहा घेऊन हजर झाला. चहा पिताना खूप कडू वाटत होती. त्याने बरीच चहा पावडर टाकली होती. चहा पिल्याबरोबर मला हायसे वाटू लागले, म्हणूनच मी लवकर गाढ झोपी गेले होते. दार उघडे आहे याची मला पर्वा नव्हती. कोणी आले तर, कारण माझा त्या सेवकावर पूर्ण विश्वास होता. असं असलं तरी तो माझ्या उपस्थितीत त्याने संपूर्ण घर खूप छान सांभाळलं होतं. मी झोपले तेव्हाच रात्रीचे 9 वाजले होते. मी डोळे उघडले तेव्हा खोली मंद प्रकाशात मग्न होती. मला जाग आली तेव्हा घड्याळात वेळ पाहून मला धक्काच बसला. 1 कप चहा सोडला तर प्यायलेच काय होते मी. भुकेने माझी अवस्था बिकट होत चालली होती. मी उठून बाहेर आले तेव्हा तो नौकर मला पाहून लगेच माझ्या दिशेने आला. तो म्हणू लागला, मालकीन, जर तुमची तब्येत बरी असेल तर मी तुमच्यासाठी जेवण तयार करू का? त्यावेळी असे वाटत होते जणू तो माझीच वाट पाहत होता. मी म्हणू लागले की, तू मला का उठवले नाहीस? एवढी कशी झोप लागली मला? माझ्या बोलण्यावर तो किंचित हसला आणि माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर म्हणाला, झोपेत तुम्ही इतक्या गोड दिसत होत्या की मला उठवणे योग्य वाटले नाही. त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मी म्हणू लागले, काय म्हणायचे आहे तुला? तो म्हणू लागला, अहो मालकीन, तुम्ही खूप आनंदाने आणि शांत झोपल्या होत्या. तसेच मी सेवक आहे. मी कोण आहे तुमची झोप भंग करणारा? मी तर घरची सगळी कामं आटोपली आहेत आणि अशी किती कामं होती जी तुम्हाला उठवून करायची होती. म्हणूनच मला वाटले की तुम्ही झोपले आहेत तर कशाला उठवायचे. मी तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवतो. त्याच्या हातात जादू होती. त्याने बनवलेले अन्न अतिशय स्वादिष्ट होते. त्या दिवशी मी मनापासून जेवले होते. तो दूर उभा राहून माझ्याकडे बघत होता, पण मी त्यालाही समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. त्याचवेळी माझ्या नवऱ्याचाही फोन आला आणि मी खोलीत बोलू लागली. मी माझ्या पतीशी सतत 2 तास बोलत होते आणि त्या दरम्यान खोली बंद होती. खोलीबाहेर माझा नौकर हजर होता. 2 तास उलटून गेल्यावर अचानक दारावर थाप पडली. मी बघितल्यावर माझा नौकर मला म्हणाला, किती वेळ झाला मालकीन, तुम्ही तुमच्या पतीशी बोलत आहात, मला झोप येत आहे. तो इतक्या मोठ्या आवाजात बोलत होता की माझ्या नवऱ्यानेही ऐकले असेल. अचानक फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता पसरली. नवऱ्याने आश्चर्याने विचारले, नौकर कुठे झोपल्याबद्दल बोलत आहे? मी काय उत्तर दिले असते? मी लगेच म्हणाली, काही नाही, बाहेर थंडी आहे, म्हणून 2-3 दिवसांपासून थंडीही चांगलीच वाढलेली आहे, त्यामुळेच आता नौकर घरातच झोपतो.
काल रात्रीही तो माझ्या खोलीतच म्हणजे आपल्या खोलीत झोपला होता. या प्रकरणावर ऋतिक काही काळ शांत राहिला आणि नंतर म्हणाला की त्याला जास्त डोक्यावर बसवण्याची गरज नाही. त्याला बाहेर अंगणात झोपायला सांग. सध्या इतकीही थंडी नाही. नाहीतर घराची दुसरी खोली रिकामी कर. तेथे थोडी जागा करून एका कोपऱ्यात त्याला त्याच्या बिछाना टाकून झोपायला सांग. त्याचा मुद्दा मला चांगलाच समजला होता. म्हणूनच ऋतिकशी बोलून बाहेर आले आणि त्याला स्पष्टपणे सांगितले की इथेच कोपऱ्यावर बिछाना पसरवून लाऊचमध्ये झोप. मी तुला माझ्या खोलीत ठेवू शकत नाही. मला त्रास होतो. हे ऐकून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे बघितले आणि मग म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला माझी मालकीण मानतो, पण तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. असे म्हणत त्याच्या डोळ्यात दाट अश्रू भरून आले. हे बघून मला लाज वाटायला लागली. एवढ्या निरागस मुलावर मला शंका कशी येऊ शकते? पण हा माझ्या पतीचा आदेश होता आणि त्याच्या अनुपस्थितीत त्याचे पालन करणे माझे कर्तव्य होते. मी म्हटलं, तसं काही नाही, तू इथे लाऊचमध्ये झोप. आणि हो, सकाळी उठून नाश्ता तयार करण्याची गरज नाही, मी स्वतः बनवेन. एवढे बोलून मी माझ्या खोलीत गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी झोपलेली असूनही जेव्हा मी माझ्या पलंगावर दिवा लावला आणि एक कथेचे पुस्तक वाचायला बसले, तेव्हा झोपेने पुन्हा एकदा मला आपल्या मिठीत घेतले. तिथे बसूनच मला झोप लागली. माझे डोळे उघडले तेव्हा रात्रीचे किती वाजले होते ते माहीत नाही. मी विचार करत होते की माझे पती माझ्यासोबत उपस्थित आहेत, पण माझे पती घरी उपस्थित नव्हतेच. आणि मी जे दृश्य पाहिले ते मला आश्चर्यचकित करून सोडणारे होते. कारण नोकर शांत पावलांनी त्याचा शर्ट उचलत माझ्या खोलीतून बाहेर पडत होता. मला जितके आश्चर्य वाटले तितके कमी होते. जे मला समजत होते, माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते. एका क्षणात मला त्या नोकराची भीती वाटू लागली होती. माझे शरीर पुन्हा एकदा वेदनाने ग्रासले होते. मला जे काही वाटत होतं ते अजिबात चांगलं नव्हतं. मी लगेच बाथरूममध्ये गेले. भीतीच्या लाटेने माझ्या अस्तित्वाचा ताबा घेतला होता. 15 वर्षाच्या मुलाने माझ्यासोबत काहीतरी चुकीचे केल्याचे स्पष्ट होते. मी माझ्या खोलीला आतून कुलूप लावले. त्यानंतर मला अजिबात झोप येत नव्हती. 15 वर्षाचा मुलगा हे सर्व कसे करू शकतो आणि मी हे सर्व कसे होऊ देऊ शकते? मला भान का आले नाही या विचाराने मी वेडी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा नोकर लाऊंजमध्ये झोपला होता. मी खोलीतून बाहेर आल्यावर तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. मी पुराव्याशिवाय त्याला दोष देऊ शकत नव्हते, पण मी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि माझे घरचे काम मी स्वतः करू लागले. त्या काळात माझ्या लक्षात आले की तो मुलगा वयाने लहान असला तरी माझ्या अनुभवी नजरेने तो भुकेल्या लांडग्यासारखा दिसत होता. आज मी माझ्या खोलीत झोपायला गेले तेव्हा मी त्या मुलाला माझ्या खोलीत येऊ दिले नाही. कदाचित तो मला नशेचे काहीतरी औषध देत होता, त्यामुळे मला भान राहत नव्हते. त्या दिवशी मी माझ्या खोलीत होती. काही वेळाने नोकर खोलीत शिरला. मला पाहून तो म्हणाला, मालकीन, तुमच्या रूम फ्रेशनर द्या. मी खोलीभोवती शिंपडतो, पण काहीतरी विचार करून मी त्याला नकार दिला. मी स्वतः करून घेईल असे त्याला सांगितले. तू सोड. काहीतरी विचार करून तो तिथून निघून गेला. पण त्या रात्री मी एअर फ्रेशनर लावले नव्हते. खोलीत एअर फ्रेशनर फवारून झोपायची माझी सवय होती. योगायोगाने आज रात्री माझे पतीही येणार होते. मी माझ्या पलंगावर आडवी झाले आणि झोपेत असल्यासारखे वागू लागले. काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत कोणीतरी आलं. तो नोकरच होता. तो मला आवाज देऊ लागला, मालकीन, जागी आहे की झोपले आहे? मालकीन, तुझा बाबू तुझ्यासोबत रात्र घालवायला आला आहे. कदाचित त्याला खात्री झाली असेल की मी झोपले आहे, म्हणूनच त्याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. मला माझ्या अंगभर काहीतरी रेंगाळल्यासारखे वाटत होते. त्याच क्षणी दार जोरात उघडले आणि माझा नवरा तिथे आला होता आणि त्याने खोलीत प्रवेश केला होता. नोकराने शर्ट काढून ठेवलेला होता, पण अचानक मालकाला पाहून त्याला धक्का बसला होता. मी पण त्याच वेळी उठून बसली होती. माझ्या पतीने मला आणि नोकराला सोबतच पाहिल्यामुळे त्याच्या कपाळावर आडी पसरली होती. वास्तविक माझ्यासोबत जे काही घडत होतं मला ते जाणवत होतं. त्याबद्दल मी त्याला सगळं काही आधीच सांगून ठेवलेलं होतं. मी त्या महिलांपैकी नव्हती ज्या योग्य वेळ मिळण्याची वाट पाहत आपले नुकसान करत असतात. पुढच्या क्षणी ऋतिकने खोलीत प्रवेश करून नोकराच्या गळ्याला धरले आणि त्याला चापट मारली आणि सांगितले की तो जेवतो त्या प्लेटमध्येच छिद्र पाडतो. तुझ्यावर उपकार म्हणून मी तुला घरी आणले, पण तू जे काही घाणेरडे कृत्य चालू केलेस ते तू माझ्या घरातच सुरू केलेस. मला सांग, हे सर्व काय होते? आधी तो ते नाकारत राहिला, पण माझ्या नवऱ्याचा जड हात अंगावर पडल्यावर तो रडू लागला आणि रडत रडत त्याने जे सांगितले ते आमच्या कल्पनेपलीकडचे होते. तो म्हणाला, ज्या व्यक्तीने मला अनाथ आश्रमातून आपल्यासोबत
घरात नेले. त्याने मला आपल्या घरचा नोकर तर बनवलेच, पण त्याबरोबरच त्याने माझ्यावर अन्यायही केला. तो मला घरातील कामं तर करायला लावायचाच, त्यासोबतच तो माझ्यासोबत चुकीचे कामही करायचा. मी फक्त 8 वर्षाचा होतो जेव्हा त्याने पहिल्यांदा माझ्या शरीराला अनुचित स्पर्श करायला सुरुवात केली. तो माझ्या भावनांशी खेळायचा, मला चुकीच्या गोष्टी करायला लावायचा. मी त्याचा नोकर होतो आणि तो मला नवाब मानून सगळी घाणेरडी कामे करून घेत असे. तो मला मारहाण करायचा आणि धमकवायचा, हे कर ते कर, आणि मी ते करायचो. कदाचित त्यामुळेच मी माझ्या वेळेपूर्वी तरुण झालो. माझ्या आत शारीरिक आकर्षण वाढू लागले. मालकाने माझ्याबरोबर प्रत्येक घाणेरडे काम केले. मग जेव्हा त्याचे समाधान झाले तेव्हा त्याने दुसरा नोकर ठेवला आणि मला घरातून हाकलून दिले. त्यानंतर मी जागोजागी भटकत राहिलो. तुमच्या घरी आल्यावर मालकिनीला बघून मला माझ्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही आणि मग मी असे औषध त्यांच्या रूम फ्रेशनरमध्ये मिसळले होते ज्याचा वास घेऊन मालकीन झोपी जायची. ती झोपल्यावर मी खोलीत जायचो. तोपर्यंत सुगंधही कमी झाला असायचा. त्या औषधाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. माझी मालकीन झोपी गेल्यानंतर जेव्हा मी तिच्याबरोबर माझी शारीरिक भूक भागवायचो तेव्हा मला खूप आराम वाटायचा. कदाचित मला तिच्या शरीराचे जास्त आकर्षण वाटायला लागले होते. त्याने रडत माझ्या नवऱ्याची माफी मागितली. मला त्याच्यावर खूप राग आणि त्याला घरात ठेवण्याची खंत वाटत होती. त्याच क्षणी माझ्या पतीने त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले, पण तो रडला आणि म्हणाला, मध्यरात्री मी कुठे जाणार, मला माफ करा. भविष्यात मी असे कोणतेही काम करणार नाही. पण अशा माणसाला इथे ठेवणे चांगले नाही. त्या मुलाच्या मालकाने, ज्याने त्याला अनाथ आश्रमातून आणले होते, त्याने त्याला बिघडवले आणि आज त्याने हा टप्पा गाठला. मिळालेल्या हातात मूल सुरक्षित आहे की नाही हे अनाथ आश्रमातील लोकांनी तपासले असते तर आज तो मुलगा या थरापर्यंत पोहोचला नसता. त्यांनी थोडी चौकशी केली असती तर हा मुलगा असा झाला नसता. रात्रभर माझ्या पतीने त्याला बाहेर गेटजवळ बसवून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानेच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांना ताकीदही देण्यात आली होती. त्याला लहान मुलाच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याला शिक्षण आणि संगोपन देण्याचा प्रयत्न केला जात होता जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस बनू शकेल. माझे पती जगातील सर्वोत्तम पतीपैकी एक होते. त्याने मला पूर्ण पाठिंबा दिला. शेवटी आमच्यात खूप प्रेम होते. उलट मलाच लाज वाटायची. पण माझ्या पतीने सांगितले की ही माझी चूक आहे. मी चौकशी करून नोकराला आणायला हवे होते. मी त्याला इथे आणले नसते तर यापैकी काहीही झाले नसते. बरं, जे झालं ते झालं. मी आतापासून सावध राहीन आणि कोणालाही हे कळू देणार नाही. तर मित्रांनो, घरात नोकर ठेवताना सावधानी घेतली पाहिजे. त्याला आपल्या घरात कामावर ठेवण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी केली पाहिजे जेणेकरून या असल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाहीत. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.